अरे देवा, मला तर उभं राहता बी येईना झालंय. शुगरचं औषध घ्यायचं रे देवा. माझ्या सुनाला सांगितलं बरं, मला लवकर नाश्ता बनवून देत जा. अजून नाश्ता बनवला नाही तिनं. माझ्या म्हातारपणी मला बिना औषधाचं उठता बी येईना झाले देवा. आवाज तरी देऊन बघते, ऐकू आलं तिला. राधिका, ए राधिका, राधिका. हा बोला आई. राधिका, मला थोडा कपभर चहा करून दे की. आई, तुम्ही तर सकाळी 7 वाजताच कपभर चहा पिला होता की, आता पुन्हा तुम्हाला चहा प्यायचा आहे का? तर मला सकाळचं शुगरचं औषध घ्यायचं असते. एक तर तू नाश्ता बनवत नाही, काही नाही. मला रोज नाश्ता बनवून देत जाय. मला तर औषध घ्यायच्या आधी काहीतरी खावावं लागतंय. आई, आता जेवायचा टाइम झालाय, चहा नाश्त्याचा टाइम संपला. आता लगेच मी स्वयंपाकाला लागते. बरं, बनव लवकर मग. तुला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे राधिका, मी जोपर्यंत औषध घेत नाही तोपर्यंत मी बराबर उभी पण राहू शकत नाही. औषध घेईल तर थोडंसं काम तरी तुला करू लागल. बरं आई. सकाळी सकाळी माझ्या अंगाला नुसत्या मुंग्या येतात. शुगरमुळं झणझण होते. जोपर्यंत औषध घेणार नाही तोपर्यंत डोळा सुद्धा उघडत नाही. खाऊन खाऊन नुसती म्हशीसारखी वाढली. नुसते बहाणे असतात तिचे. पूर्ण दिवस खात राहते. म्हैस होणार नाही तर काय होईल? म्हातारपणी एवढं खायची काय गरज आहे? मग शरीराला बिमाऱ्या लागणार नाही तर कसं होईल? सकाळी सकाळी बाईला नाश्ता लागते, दुपारचं मग जेवण, संध्याकाळच्या टायमाला परत नाश्ता आणि रात्रीचं परत जेवण. का दिवसभर मी का किचन मध्येच मरू की काय? चल बाई, डाळीला फोडणी पण बसली आणि पीठ पण चुरून घेतलं. माझ्या आईचा फोन. हॅलो. हां हॅलो आई, बोल की. काय झालं? बरं बरं ठीक आहे. हां मी येते. हां 1 घंट्यात पोहोचून जाईल. हां कॅब बुक करते ना, कॅबने येते. आता चपात्या बिपात्या करत बसली, लई वेळ होऊन जाईल. एक काम करते, आईला सांगते, ते स्वतःचं जेवण स्वतःच बनवून घेतील आणि राहिलेले भांडे सुद्धा घासतील. फक्त जायच्या आधी 1 कप चहा करून देते. छाया, असं काय झालं? अचानकच आलीस तू आणि एकटीच आलीस तू? नाही आई, त्यांच्यासोबतच आले, पण त्यांनी मला गेटवरच उतरवलं. त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आले, त्यामुळे ते आतमध्ये नाही आले. आई आता मी राहणार नाही. मी माझ्या सासरी, मी सगळ्यांसोबत सासरच्या घरी राहू शकत नाही. मला वेगळं व्हायचं आहे. मी यांना सांगितलं मला वायलीला निघायचंय राहायला. मी घरच्या सोबत राहणार नाही, तर त्यांनी मला इथं आणून सोडलं. त्यांना राग आलाय. त्यांचं म्हणणं आहे मी परिवाराला सोडून तुझ्यासोबत राहू शकत नाही, सगळ्यांसोबत राहा. पण आई, मी त्यांच्यासोबत आता राहू शकत नाही. माझ्या घरची आई माझ्यासोबत बरोबर वागत नाही आणि त्यांना तर मी बोललेलंच दिसते. घरची काय बोलत आहेत त्यांच्याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यांना वाटते की मी चुकीचं बोलते सगळं काही. तू काय पण कर आई, पण मी आता पुन्हा त्या घरात जाणार नाही. बरं बाई, जा तुझ्या रूम मध्ये जाऊन तू आराम कर. काय करू मी? मला तर काही समजतच नाहीये. माझ्या पोरीचं घर कसं बसवू? नमस्ते वहिनी. अरे नमस्ते ताई. ताई तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. बनवली आहे, फक्त कपात वाटायची बाकी आहे बघा. हा वहिनी, तुम्ही चहा घेऊन या, तोपर्यंत मी गाडीमधून सामान बाहेर घेऊन येते. आहो ताई, तुम्ही बसा आरामामध्ये. कशाची गडबड आहे? भाऊ घेऊन येतील तुमचे सामान. मी चहा घेऊन येते पहिले आधी. मग बाई, तुला साडी कशी वाटली? प्रत्येक वेळेस येताना मी तुला साडी घेऊन येते. वहिनी, तुम्ही देता ना माझी साडी? छाया, प्रत्येक वेळेस तर आपलं भेटणं पण होत नाही ग, पण यावेळेस झालं. हा ताई, ती तर तुमची भाषी आहे मुलीसारखी. तिचं सोडा, पण मला पण तुम्ही साडी घेऊन आलात. वहिनी, एकसारख्या 2-4 साड्या झाल्या होत्या हो. मग मी विचार केला की एखादी साडी तुमच्यासाठी पण घेऊन येते, तुम्ही पण घालसाल ना. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही पण भरभरून इथून खूप काही देता ना. मग एखादी साडी दिली तर मी काय झालं तुम्हाला? हा नाही ताई, तुम्हाला मी किती वेळा सांगितले, तुम्ही लेक बाळ या घरच्या, तुम्ही कशाला खर्च करताय? का बरं वहिनी, का सगळे खर्च दादानं वहिनीनेच करायला पाहिजे का? अहो वहिनी, नंदेचं पण काही कर्तव्य असतं की नाही? ताई, माझी एक गोष्ट तुम्ही ऐका. आता मी जाणार आहे आता माझ्या माहेरी. आता तुम्ही इथलं सगळं काही सांभाळा. मी 2-4 दिवसात माझ्या माहेरून येते.
अहो 2-3 वर्ष झालं मी माझ्या माहेरी गेले नाही. पूर्ण घर खाली आहे बघा. आता तुमच्या जिम्मेदारीवर सोडून जाते मी. आता तुम्ही दोघी जणी आरामात राहा आत्या भाशी. आणि तुम्हाला काही बाहेरून मागवायचं असेल तर तुमच्या भावाला तुम्ही सांगा, जे काय आहे ते आणून देतील. आरामात राहा तुम्ही दोघी जणी. अहो ताई, माझ्या भावाचा 2-4 वेळेस फोन येऊन गेला. मी म्हटलं तर तुम्ही आलात तर जाऊन तर येऊ का की 2-4 दिवस, नाही का? वहिनी, तुम्ही तर माझीच वाट बघून होतात वाटतंय ना. ठीक आहे, जाऊन या. मी पण समजू शकते, कोणत्या पण लेकीला आपल्या माहेरात जावंच वाटते. इकडचं काही टेन्शन घेऊ नका, मी सांभाळून घेईन वहिनी. ताई, हे घर तुमचंच आहे. तुम्हाला काय लागते काय नाही ते घ्या. तुमच्या भावाला चांगलं चांगलं बनवून खाऊ घाला. अगं छाया, जाय बरं वरती, कपडे सुकले असतील ते घेऊन ये. ताई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे म्हणून मी छायाला वरी पाठवलं बरं का. ऐका. वहिनी, काय झालं? ताई तुमच्या भाषेला काहीतरी समजून सांगा की. मी पूर्ण दिवस झालं तिला समजवत आहे, पण मी समजवलेलं तिला काही कळतच नाहीये. सहनशीलता हिच्यामध्ये खूप कमी आहे. हिची सासू हिच्यासोबत बिलकुलच चांगलं वागत नाही. सगळी चुकीची पण नाही. हिच्या सासूचा स्वभावच खूप खराब आहे. दिवसभर हिच्यासोबत भांडण करत राहते. आता तिने एक जिद्द पकडलेली आहे की ती घरच्यांसोबत राहणार नाही, नवऱ्याला घेऊन वायली राहणार आहे. जावई आली होती सोडायला हिला. त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या परिवाराला सोडून राहू शकत नाही. एका वर्षातच झालं 5-6 वेळेस येणं तिचं. 10 दिवस तिकडे राहते, महिना इकडे राहून जाते. ताई, तुम्ही या घरच्या सदस्य आहात म्हणून मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि तुमचा स्वभाव पण मला माहीत आहे. मला माहीत आहे की ताई तुम्ही छायाला किती जीव लावता ते, म्हणून मी छायाबद्दल तुम्हाला एवढं काही सांगत आहे. ताई, तुम्ही तिला काहीतरी सांगा. जर तुमचं काही ऐकलं तर बरं होईल. अहो ताई, काय सांगू तुम्हाला, जेव्हापासून छाया इथं 1 महिना राहते तेव्हापासून माझी सून मला बरोबर बघत पण नाही. सकाळचा चहा नाश्ता पण देणं बंद केलं तिनं. हे तर मी तुमच्या भावाला पण सांगू शकत नाही. त्यांना वाटते की माझीच चूक आहे. ते माझाच राग करत राहतात. म्हणतात की माझ्याच प्रेमामुळे ती वाया गेली. ताई, तुम्हाला मी खरं सांगते, हिच्या सासूचं वागणं जे आहे ना ते खूप खराब आहे हो. खूप वाईट स्वभावाची बाई आहे ती. ताई, आता तुम्ही सांगा, ही नवीन जमाना चालू आहे, नवीन जमान्याची पोरगी आहे. तिचं काही जास्त वय पण नाही, काही नाही. तिच्यात एवढी कुठं समजदारी असणार हो. आणि जावई तर बिलकुलच ऐकत नाहीत. ते घरच्यांचंच ऐकून राहतात. ते पण हिला सपोर्ट करत नाहीत काहीच. आणि ना काही जर मधात बोलली सासूला किंवा नंदला हिच्या, तर नवऱ्याला तिच्या राग येते आणि ते तिला इथं आणून सोडून जातात. आणि वायली निघायला ते बिलकुलच नाही म्हणले. मग आता हिनं काय करावं? ताई, हिची घरामध्ये मोठी जाऊ पण आहे आणि ती काहीच काम करत नाही. किचनमध्ये सुद्धा जात नाही, काही नाही. सगळं काम माझी पोरगीच करते छाया. आणि तुम्हाला सांगते, तिच्या सासूला तिनं सांगितलं की ताई कोणतं काम करत नाहीत, काही नाहीत, आणि तुम्ही जरा सांगा. तर तिची सासू उलट हिलाच बोलली म्हण की मोठी जाऊ असल्याच्या नंतर लहान्या जाऊनच काम करायला पाहिजे. मोठ्या जाऊचं काम झालेलं राहते. मग काय, तेव्हापासूनच त्यांच्या घरात भांडणं सुरू झाले बघा ताई. ताई, माझा आता तुमच्यावरच विश्वास आहे बघा. तुम्हीच काहीतरी समजून सांगा तुमच्या भाषीला. वहिनी, मी समजावून सांगते छायाला, तुम्ही टेन्शन काय घेऊ नका. आणि ताई, तसं बघायला गेलं तर तिला आपल्या घराची सवय आहे ना. आपल्या घरात तर बिलकुलच भांडणं होत नाहीत. आपल्या घरातले माणसं शांत आहेत ना. आणि सुनबाई पण हिला बघून असंच वागायली. तुम्हाला तर माहीतच आहे की कुठं पहिले अशा स्वभावाची होती. शांत स्वभाव आहे तिचा पहिलेपासून. सुनेचं तर चांगलं होईलच, पण छायाचं घर बसवणं खूप महत्त्वाचं आहे. वहिनी, छायाची पण काही चुकी नाही. आपल्या घरातलं वातावरणच शांत आहे बघा. आणि आपल्या घरामध्ये भेदभाव पण कुठं होतात वहिनी. ताई, मला माहीत आहे की हिची काही चूक नाही, पण तुम्ही मला सांगा, कोणत्याही घरामध्ये जर असे भेदभाव करत असतील तर सुनांना राग येणारच की व. पण आता कितीही झालं तर हिला सासरच्या घरात जसे लोक आहेत तसेच राहावं लागल ना. थोडी ना माहेरच्या घरासारखं राहता येते. एक वेळेस हिच्या नंदसोबत माझं बोलणं झालं होतं. ती पण छायाच्या मोठ्या जाऊलाच लय महत्त्व देते आणि हिच्यासोबत भेदभाव करते. काय करावं आता? यामुळं ताई, छायाचं नेहमी डोकं गरम झालेलं राहते, नेहमी रागात राहते. आता कालचंच बघा, जावई घरापर्यंत आले, दारातूनच हिला सोडून दिलं, घरात पण नाही आले. मी त्यामुळेच तर म्हणलं की मला छाया टेन्शनमध्ये रागात दिसू लागली बघा. मी तुम्हाला काही बोलले नाही, पण मला तेव्हाच समजलं. आता तुम्हीच सांगा, कोण म्हणालीला की नवीन लग्न झाले, एकदम टेन्शन घेऊन खराब झाली बघा आपली छाया. ताई, मी जाऊन जेवण बनवते, तोपर्यंत तुम्ही छायासोबत बोलत बसा.
ती तिच्या रूममध्येच आहे, फोनमध्ये डोकं टाकून टेन्शन घेत असत. वहिनी, मी पहिले येऊन तुम्हाला स्वयंपाकात मदत करते. चला. ताई, दुसरी कोणतीच मदत करू नका, काही गरज नाही. पण हीच मदत खूप मोठी आहे माझ्यासाठी. तुम्ही छायाला समजून सांगा बरं एकदा. मी तर सांगून सांगून खूप कंटाळून गेले हिला. तिचं एवढंच म्हणणं आहे की तुमचं जे जमान्यामध्ये तुम्ही जे सहन केलं ते तुमची चुकी होती, माझ्यानं सहन होणार नाही म्हणून. तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी, मी छायाला सगळं काही समजून सांगते. जाते मी तिच्याकडे, तुम्ही तोपर्यंत स्वयंपाक बनवा. छाया, आत्याबाई तुम्ही? काही काम आहे का? जेवण झालं का आत्याबाई तुमचं? आता किती दिवसानंतर भेटायला आले मी तुला, थोडंसं बोलावं म्हटलं. बरं आत्याबाई, या की मग बसा. मग आत्याबाई, काय चाललंय? तुमच्या सासरच्या घरी बरे आहेत ना सगळेजण? सगळे बरे आहेत ग बाई. आता सासू सासरे आहेत, त्यांचं दुखलं सुकलं मलाच बघावं लागतंय. तुला तर माहीत आहे बाई, 2 जावा आहेत मला मोठ्या, मीच लहान आहे घरामध्ये, त्याच्यामुळं सगळं मलाच करावं लागायले. आणि राहिली गोष्ट, जेव्हा माझी सासू जवान होती तेव्हा स्वतःजवळ ठेवून घेतलं त्या दोन्ही जावांना सासूला, आणि आता म्हातारापणामध्ये माझ्याजवळ पाठवले. माझ्या सासूला तर त्या दोन्ही जावा चांगल्या वाटायच्या. जेव्हा जवान होती तेव्हा त्याला चांगल्या वाटायच्या, आणि आता म्हातारपणामध्ये मला करावं लागायले. आणि मी एवढं काम करायचे तेव्हा कधी मला म्हणली नाही की माझ्या सुनेने एवढं काम केलं, माझी लहानी सुनी माझं एवढं काम करते, तेव्हा काही नाही. आणि आता बघ ना, आता किती जिम्मेदारी आल्यात माझ्यावर. त्या बाईनं माझं कधीच कौतुक केलं नाही. एका नोकरानीसारखं वागवलं मला तिनं. त्यावेळेस तू खूप लहान होती बाई, तुला काही माहीत नाही, मी खूप काही सहन केले त्यांचं. तुला वाटत असेल ना की तुझे मामा मला असे बिंदास कसे सोडतात. एवढं काही सगळं सहन केलंय त्यांना, तेव्हा दिसलं की माझ्या बायकोनं काय काय सहन केले. आता कुठं ते ऐकतात? याच्या आधी कधीच त्यांनी माझं ऐकलं नाही बाई. तुला काय सांगू कसा संसार केला मी माझ्या आयुष्यामध्ये. 3 नंदा होत्या मला, नेहमी मला रडवून झोपवायच्या त्या. तुला काय सांगू छाया, किती वागणूक गदळ होती माझ्या घरची. पण तुझ्या आईची शिकवणूक होती मला, त्यामुळं माझं घर आज बराबर बसलं बघ, चांगलं चाललं. एकदा बाई काय सांगू तुला, खूप मोठं भांडण झालं होतं. तुझ्या मामानं मला खूप मारलं होतं ग. आणि मग काय, मी येऊन बसले इथं माझ्या माहेरामध्ये. मी गेलेच नाही मग 1.5-2 महिना. नुसती रडायची सारखी. आता बाई, तुम्हाला मामानं मारलं पण होतं? हो छाया, पूर्ण परिवाराच्या पुढे मारलं होतं. माझी सासू एकदा पण म्हणली नाही पोराला की नको मारू बापा म्हणून. आणि माझ्या जावा आणि माझ्या नंदा एका साईडला जाऊन हसू लागले, जसं की हेच बघायचं होतं त्यांना. माझ्या सासूला तर लई खुशी व्हायची जेव्हा पण तुझे मामा मला मारायचे. नेहमी राग राग भांडण तेच सुरू होतं. तुला माहिती आहे छाया, मग माझं सासरी जायचं बिलकुल मन करत नव्हतं. मग 2-3 महिने मी इथंच होते. मग आजूबाजूच्या बाया बोलायला लागल्या, वहिनीला दादाला सगळ्या बाया विचारू लागल्या की मी काहून जात नाही म्हणून. पण तुझ्या आईने, माझ्या वहिनीने खूप छान समजावून सांगितलं, मला सांभाळलं. पूर्ण 2 महिने होते मी इथे. वहिनीने मला समजावून सांगितलं की प्रत्येक स्त्रीपाशी एक शक्ती असते, ती म्हणजे सहनशीलता, सहनशक्ती. छाया, देवाने ही सहन करण्याची शक्ती फक्त बाईलाच दिली आहे, आणि लग्नाच्या नंतर ती आपोआप वाढतच जाते. आणि छाया, जसं जसं वय वाढत जातं ना, तशी तशी ती शक्ती पण वाढत जाते. वहिनीने मला समजावल्यानंतर जेव्हा माझा सासरी जाण्याचा वेळ आला ना, तेव्हा वहिनीने मला एकच गोष्ट सांगितली की सगळ्यात आधी माझे व तुझ्या मामाचे नाते सुधारू. मग आम्ही दोघं खूप जास्त सोबत राहू लागलो. तेव्हा कुठं आमचं नातं खूप मजबूत झालं. आमच्यात काही वाद झाले तरीही ते आम्ही दोघं मिळून सोडवतो. आणि आज ते माझी प्रत्येक गोष्ट ऐकतात. मी सांगायच्या आधीच ते समजून जातात की मी काहीतरी बोलणार आहे. बरं, माझं सगळं सोड, तुझं सांग, तुझं सासर कसं आहे, तुझ्या सासरी काय चाललंय, सगळे बरे आहेत ना? आत्याबाई, आता मी तुमच्यापासून काय लपवू? आत्याबाई, माझी सासू पण माझ्यासोबत सारखे भांडण करत राहते. माझी नणंद पण माझ्यासोबत कधीच बराबर बोलत नाही. फक्त ती माझ्या मोठ्या जावेचीच गुण गाते. मी जरी कितीही काम केले तरी तिला माझी चूक वाटते. आणि आत्याबाई, मीच घरातले सगळे कामं करते, कपडे, साफसफाई, स्वयंपाक, भांडे, तरी पण माझी सासू व नणंद दोघी पण माझ्या मोठ्या जावेचे गुण गातात. आणि माझी जाऊ मला थोडी पण कामात मदत करत नाही.
बरं आत्याबाई, तुम्ही मला सांगा, आता आम्ही दोघी त्या घरच्या सुना, मग आम्ही दोघींनी पण कामं बरोबर करायला पाहिजे ना. पण माझी सासू म्हणते ती तुझी मोठी जाऊ आहे, तिला कामं सांगत जाऊ नको. आणि आत्याबाई, माझी जी नणंद आहे ना, तिला तर मी माझ्या बहिणीसारखं मानते, तरी पण तिला माझी मोठीच जाऊ लागते. अगं छाया, काय त्या नंदांचं वाईट वाटून घ्यायचं ग? काही काही नंदाच असतात अशा. बघायला गेलं तर सगळ्या नंदा तशा नसतात. पण आता तूच बघ, तुझी आई माझी वहिनी, मी पण तर तुझ्या आईची नणंदच आहे ना. छाया, नंद किती दिवस तुझ्या घरी राहणार आहे? तिचं पण लग्न होईल, ती पण तिच्या सासरी जाणार. आणि छाया, एक वेळ अशी पण येते की प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख करून देते. तू फक्त तुझं कर्तव्य विसरू नको, तू तुझं काम करत राहा. एका दिवशी त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईलच. आणि आता तुला तुझ्या सासरी जावावंच लागेल, तेव्हाच तर ते तुला समजतील आणि तू त्यांना. राहिली जावई बापूची गोष्ट तर छाया, तू तर त्यांच्या जीवनात आत्ता 1 वर्षापासून आहेस, पण ते त्यांच्या परिवारात आज 25 वर्ष झालं तिथे सोबत राहतात. सगळी मुलं एकसारखी नसतात, त्यांना तुला वेळ द्यावा लागेल तिथे त्यांच्यासोबत राहून, तेव्हाच तर ते तुला समजू शकतील. तू तुझं काम व्यवस्थित कर. मला माहीत आहे की हे सगळं सोपं नाही, कारण मी पण हे सहन केलं आहे. तू पण करशील छाया, मला माहीत आहे. तू वहिनीची मुलगी आहेस. आणि राहिली गोष्ट कामाची, तर तू झालं तेवढं काम कर, आणि होत नसेल तर प्रेमाने शांततेने सासूला सांग की माझ्याने होत नाही. मला तर एवढंच वाटते छाया की तू तुझ्याकडून कुठेच कमी पडू नको. आणि माहेरात राहून नाते खराबच होतात, सुधरत नाहीत. हे काय बोलणं होत आहे रे आत्या भाषेच्या मध्ये? चला ताई, स्वयंपाक झाला आहे, जेवण करून घेऊ. तुम्ही आले तेव्हापासून काहीच खाल्लं नाही. आणि ताई, हे घ्या 5,000 रुपये. माझ्या माघारी कशाची कमी पडली तर आणून घ्या. बहिणी, जर तुमच्यासारखी वहिनी असेल ना, तर माहेर कधीच सुटत नाही. आत्याबाई, तुम्ही पण तर किती छान नणंद आहात. जर तुमच्यासारखी नणंद असेल तर वहिनी पण छानच असेल ना. बहिणी, तुम्ही जाऊन या माहेरी, मी आहे, तुम्ही नका काळजी करू.